श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बघा लहान बाळासाठी परत एक टोपी शिवली. आता थंडी सुरू होईल ना, पावसाळा म्हणून एकदम सोप्या पद्धतीनं. आता कपडा घेतला आपला घरातलाच सूटचा 11 बाय 11चा मेजरमेंट सांगते तुम्हाला. असा चौकोनी घेतला, नंतर त्याला गोल राऊंड कटिंग केली. आणि त्याला सरळ बाजू करून साईडनी सावकाश टीप मारून घेतली. माझा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. बघा अशी साईडने टीप मारून घ्यायची. आता ह्याचा सेंटर काढायचा. नॉच द्यायचं नाही तर चॉकनी मार्किंग करायची त्याला. आणि हे 2 बाय जेवढं माप आहे 11 अशी पट्टी घेतली. डोक्यावरती पायपिंगची पट्टी 14 झाले. डबल फोल्ड केलं तर ते. मग त्याला पण सेंटर काढले. नाही केलं तरी चालतं, पण तुम्हाला माहितीसाठी. मग आधी पहिले प्लेट्स टाकायचं सेंटरपासनं टाकून घ्यायचं, म्हणजे सोपं जातं. आणि ते प्लेट्स वरच्याच बाजूला असे ते यायला पाहिजे. म्हणजे चुना छान पडतात. बघा सगळ्या अशा टाकून घ्यायच्यात. प्लेट्स घ्यायचे आपण, छोटे छोटे घ्यायचे, म्हणजे चुना पडतात चांगल्या. खूप छान दिसते ही टोपी डोक्यावर घातल्यावर. आता थंडी सुरू झाली, पावसाळा सुरू झाला, म्हटलं शिवावं आपलं. दोन्ही साईडनं प्लेट्स टाकायचे, छोटे छोटे चुना टाकून घ्यायच्या. सावकाश घ्यायच्या, इथं थोडा वेळ लागतो. तुम्हाला दाखवते बघा. हळूहळू घ्यायचं, काय घाई नाही करायची. पूर्ण झाल्यावर दाखवते तुम्हाला चुना कशा पडल्या त्या. बघा असे पडलेत, अशा चुना झाल्यात बघा. आता याची जरा दोरे कट करते झालेली, तुम्हाला दाखवते. मग आता हे वरच्या डोक्यावरची पट्टी 2 इंचाची रुंदी घ्यायची आणि त्या मोजून घ्यायची. मग पट्टी किती लांब लागते तेवढी. 11, 12 उरलेला कपडा काढून ठेवायचा. बघा असे लावून घ्यायचे. आधी प्लेट्स घेतलं का मग हे वरून पट्टी लावायची. मग नंतर खालून फोल्ड करायचं. डबल आतमध्ये दाबटीप द्यायची. म्हणजे छान पट्टी दिसते मग लावलेली. बघा हे लावली, आता वरून अशी पट्टी दिसते चांगली. बघा अशी झाली. मग आता मागणं पण कट करून घ्यायचं, बरोबर सेंटर काढायचं. आणि इकडे एक प्लेट्स घ्यायचे, दोन्हीकडे 2 ते सेंटरपासून. आणि ती लावायची पट्टी, ही बंद बांधायची. बघा अशी झाली टोपी तयार. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. बघत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.